नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। आज आपल्याला बनवायची आहे साबुदाणा बटाटा चकली। कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये आणि झटपट पद्धतीने आपल्याला ही चकली तयार करायची आहे। प्रवासामध्ये जर तुम्हाला फराळाचा कुठला पदार्थ न्यायचा असेल तर तुम्ही ही चकली नेऊ शकता। 7 ते 8 दिवस चकली आपली अजिबात खराब होत नाही। तर नेहमी साबुदाणा वडा किंवा साबुदाणा खिचडी तयार करण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने एकदा ही साबुदाणा बटाटा चकली तयार करून बघा। एकदम खमंग चवीची आपली साबुदाणा बटाटा चकली बनून तयार होते। आता उपवासाची ही साबुदाणा बटाटा चकली तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1.5 कप साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा आपण कच्चा घेतलेला आहे, भिजू घालून घ्यायचा नाहीये। कच्चा साबुदाणा आपण या ठिकाणी वापरलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। जास्तही आपल्याला हा साबुदाणा बारीक करायचा नाही, थोडासा जाडसर राहिला तरी देखील हरकत नाही। तर थोडासा जाडसर मी साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। उपीट बनवण्यासाठी आपण जो जाड रवा वापरतो तसाच आपण हा साबुदाणा मिक्सरला फिरून घेतलेला आहे। आता साबुदाणा आपण या ठिकाणी बारीक करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला उकडून घेतलेले 3 बटाटे घालून घ्यायचे आहेत। मीडियम साईजचे आपण 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बटाट्यावरील साल काढून घेतलेला आहे। आता बटाटे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। बटाट्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं। 1 चमचा मी यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक देखील करू शकता। लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकता। आता मिक्सरला आपल्याला पाणी न टाकता याला वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला। अशा पद्धतीने आपण बटाटा आणि साबुदाणा मिक्सरला फिरून घेतलेला आहे। बटाटा बऱ्यापैकी बारीक झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1/4 कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला मिक्सरला याला फिरून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला जास्त पातळ तयार करायचं नाही, थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। अर्ध पीठ मी या ठिकाणी मिक्सरच्या जारमधून काढलेलं आहे। अर्ध पीठ आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। दोनदा करून आपण मिक्सरला हे पीठ बारीक करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे, एकदम मऊ आहे। आता आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं राहिलेलं जे पीठ आहे ते देखील आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। साबुदाण्याचं हे मिश्रण आपण बारीक करून घेतलेले मिक्सरला। आता ताटामध्ये आपण सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत। 2 मोठे चमचे मी या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहेत। उपवासाला पांढरे तीळ चालतात, त्यामुळे मी या ठिकाणी पांढऱ्या तिळाचा वापर करत आहे। तुम्हाला जर उपवासाला तीळ चालत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी देखील हरकत नाही, पण तिळामुळे या चकलीला खूप मस्त अशी चव येते। तर यामध्ये आपण 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत। आता साबुदाण्याचं हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। पिठाचा आपण अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे। एवढं घट्ट पीठ मी तयार करून घेतलेलं आहे, जास्तही पातळ तयार करायचं नाही आपल्याला। पीठ जेवढं घट्ट असेल तेवढी आपली चकली छान तयार होते। पीठ आपण या ठिकाणी छान घट्टसर असं तयार करून घेतलेलं आहे। जास्त पाणी आपण या ठिकाणी वापरलेलं नाहीये। आता 15 मिनिटांसाठी आपल्याला याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आपला जो साबुदाणा आहे तो छान असा फुलला जातो। तर यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि 15 मिनिट आपण याला बाजूला ठेवून देऊया। 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि आपला जो साबुदाणा आहे तो देखील आता छान मुरलेला आहे, छान भिजलेला आहे। पीठ आपल्याला परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे। तर पिठाचा मी या ठिकाणी अशा पद्धतीने एक लांबट गोळा तयार करून घेतलेला आहे। चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला प्लेट घालून घ्यायची आहे चकलीची आणि साच्यामध्ये आपल्याला हा पिठाचा गोळा भरून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर ताटामध्ये मी या ठिकाणी गोल आकारामध्ये हा चकल्या तयार करून घेणार आहे। एखाद्या प्लेटवरती देखील तुम्ही या चकल्या तयार करून घेऊ शकता। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही चकली एकदम सहजरित्या तयार होत आहे। पीठ थोडंसं घट्टसर असल्यामुळे थोडासा जोर द्यावा लागत आहे, पण आपली चकली एकदम छान तयार होत आहे, अजिबात तुटत नाहीये। आता बाकीच्या चकल्या देखील आपण या ठिकाणी सेम याच पद्धतीने तयार करून घेऊया। अशा एखाद्या प्लेटवरती देखील तुम्ही चकल्या तयार करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला तेलामध्ये सोडण्यासाठी सोपं जाईल। अशा पद्धतीने आपल्याला हातावरती ही चकली घ्यायची आहे आणि तेलामध्ये आपल्याला ही सोडून घ्यायची आहे। सुरुवातीला मी 4 ते 5 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। एवढ्याच चकल्या मी या ठिकाणी तळून घेणार आहे। चकल्या तळत असतानाच मी बाकीच्या चकल्या तयार करून घेणार आहे। कमी गॅसवरती आपल्याला तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला चकली सोडून घ्यायची आहे। सुरुवातीला आपल्याला चकलीला तळू द्यायचं आहे। झाऱ्या किंवा चमचा न लावता याला सुरुवातीला असंच तळू द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याची बाजू पलटी करून घ्यायची आहे। 1 मिनिटभर आपण ही चकली तळू दिलेली आहे। त्यानंतर आपण झाऱ्याच्या मदतीने याला पलटी करून घेतलेली आहे। चकलीची आपल्याला दुसरी बाजू देखील छान अशी तळून घ्यायची आहे। मध्यम गॅसवरतीच आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर रंग बदलेपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे। मध्यम गॅसवरती चकली तळल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित अशी तळल्या जाते आणि एकसारखा असा चकलीला रंग देखील छान येतो। मध्यम गॅसवरती मी ही चकली मस्त अशी तळून घेतलेली आहे। एकदम छान असा रंग आलेला आहे चकलीला आणि छान कुरकुरीत हलकी देखील झालेली आहे। आतून छान पोकळ झालेली आहे। मस्त अशी आपण ही चकली तळून घेतलेली आहे। तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच चकल्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत। एकदाच जास्त आपल्याला चकल्या सोडायचे नाही, चकली फुलण्यासाठी देखील कढईमध्ये जागा लागते। दुसऱ्या आपण 2 चकल्या तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत। आता या चकल्या देखील आपल्याला छान रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। चकली बघू शकता तुम्ही एकदम छान अशी तळलेली आहे, मस्त असा रंग आलेला आहे चकलीला।
आता सर्व चकल्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत। तर मस्त अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या, उपवासासाठी एकदम छान खमंग चवीची साबुदाणा आणि बटाट्याची ही चकली आपली तयार झालेली आहे। चकली मी तोडून दाखवते, आवाज ऐकू शकता, एकदम छान कुरकुरीत झालेली आहे। आता नेहमीच्या चकलीपेक्षा ही चकली जास्त वेळ कुरकुरीत राहत नाही, एक 4 ते 5 तास आपण ही चकली कुरकुरीत ठेवू शकतो। जास्त तळात तर ते 7 ते 8 तास ही कुरकुरीत राहते। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।